मामा चवली कशी किलो? जसा की आपल्याला इथं कुठं कलरच ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात मूंग. हे बघा मूंग बघा. आणि आता आपण सांगूया मूंगचा भाव कसा आहे किलो दादा मूंग? काला मूंग. हा बघा हा एक काला मूंग कसा किलो आहे? आता आपण जाऊया या साईडला, तिथं आपल्याला बघायला मिळतंय दादा एकदम बिजी. तर तिथं आपण काढूया आता भाव डाळीचा. ही डाळ कोणती आहे? खोबऱ्याचा भाव. हा बघा खोबरा जर बघितला ना तर हा बघा कसा. दादा कसा किलो? तर हा आहे पोयनाडचा मेन मार्केट, म्हणजे रस्त्यावरचा मार्केट आहे. आतल्या साईडला मग बघितलं तर कांदा बटाटे घेता येतात आणि त्या साईडला मच्छी पण आहे. म्हणजे पोयनाडचा मार्केट बघितल्यानंतर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला इथं घेता येतात. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पोयनाडचा जर मार्केट बघितलं ना तर प्रत्येक कप्प्यामध्ये मार्केट हा बसलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर वेगळ्या सेटअपमध्ये बसलेलं आहे, सुकी मच्छी घ्यायची असेल तर वेगळ्या सेटअपमध्ये, ओली मच्छी घ्यायची असेल वेगळ्या सेटअपमध्ये बसलेला आहे. पण सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आहे ना, जो सेटअप आहे ना, तो म्हणजे कडधान्याचा ना इथला भाव बरेचसे युट्यूबर आले पण कोणी किंमत सांगितलेली नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच आपण कव्हर करणार आहोत. कडधान्य जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर हा बघा हा आहे इकडून येण्याचा मार्ग आणि हा आहे इकडून पोयनाडचा रस्ता. इकडून जर आपण आलो तर आता इकडून होते सुरुवात कडधान्य. हा कडधान्याचा मार्केट आहे, इथून सुरुवात लागले. नजारा बघा तुम्ही. मला पण घेऊन ठेव रे. हा कुठून आलो तुम्ही? सोमवारला दहीवली. हा काय घेणार आता? घेतला सुकट घेतली. सुकट. हा सुकी मच्छी काय घेतली तुम्ही? सुकी मच्छी घेतली काय? कडधान्य नाही घेतलं? घेणार आहेत काय? म्हणजे कडधान्य प्रत्येक प्रकारचे मिळतात ना. हा तुम्ही काय घेतलंय? इकडं सूप. हा एकदम खुश झाल्यात त्या. 150 रुपयाला. डेली इथंच बसताय सोमवारी? हा मार्केट कुठल्या दिवशी असतोय? सोमवारी. टायमिंग काय मार्केटचा? सकाळी 6 वाजता यायचं, हा संध्याकाळी 5-6 ला जायचं. हा तर सूप घ्यायचं असतील ना तर बघा सूपचा भाव आहे तर 150 रुपये. तर चला आता आपण सुरुवात करूया कडधान्याला. कडधान्याचा जर सेटअप बघितला ना तर हे बघा हा बघा पूर्ण अशी लाईन लागले, नजर जात नाही. त्याच्यामध्ये आपण काढतोय आता भाव चवलीचा. चवली जर बोलली ना तर लग्नामध्ये खूप फेमस असते इकडे या साईडला. हे बघा चवली. कसे आहे चवली किलो? मामा चवली कशी किलो? 160 रुपये किलो. जर 150 वाली कुठली आहे? इकडे आहे का? हे बघा हे 160 रुपये जे आपण हातात घेतले ते. आणि या साईडला आपण आलो तर 150 रुपये किलो. ही बघा ही 150. हा ही 150 रुपये. तरी शिजवली तर शिजते का? ताबडतोब. तरी कमी जास्त जास्त घेतली तर कमी होतात भाव? हप्त्यातून एकदाच बसताय ना तुम्ही इथं? हा तर हाय मामाचा सेटअप. त्याच्यानंतर आपण इकडं आलो कडधान्यामध्ये तर बघा कशी लागले लाईन. ही बघा ही अशी लागले कलरफुल लाईन. जसा की आपल्याला इथं कुठं कलरच ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात मूंग. हे बघा मूंग बघा. आणि आता आपण सांगूया मूंगचा भाव कसा आहे किलो दादा मूंग? 130 रुपये किलो. जर जास्त घेतला तर 120. हा लगेच ऑफर तुम्हाला दिलेली आहे इथल्या इथं. हा कुठला काला मूंग आहे? काला मूंग. हा बघा हा एक काला मूंग कसा किलो आहे? 130 120 रुपये. लगेच ऑफर दिलेली आहे तुम्हाला. तर हा दादाचा पूर्ण सेटअप. जास्त आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे वालांचा पावट्याचा भाव नक्की बघायचा. तर पावटा कुठं आहे तो आपण बघूया या साईडला. तर इकडं बघायला मिळतं आपल्याला पावटा. कुठं आहे पावटा? हा पावटा कसा किलो? 180 170 पर्यंत तुम्हाला देता येईल. आणि वाल? हा 210 रुपये. वालाची जास्त किंमत आहे. पावटा आणि वालामध्ये काय फरक? टेस्टी लागतं काय? अच्छा बिर्ड्यासाठी. हा तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. वाल असा कलरचा असतो ब्राऊन चॉकलेटी कलर आणि पावटा असतो सफेद कलरचा. बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तुम्हाला कलर आणि रेट दोन्ही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता आपण जाऊया या साईडला. तिथं आपल्याला बघायला मिळतंय दादा एकदम बिजी आहे. दादा बिजी झालेला आहे विकण्यामध्ये. तर तिथं आपण काढूया आता भाव डाळीचा. ही डाळ कोणती आहे? तूर डाळ बघा. ही आहे तूर डाळ. कशी किलो लावले? 130 रुपये किलो. आणि दर हप्त्याला बसताय तुम्ही इथंच? हा त्यांची फिक्स जागा आहे फिक्स. जर तुम्ही बघितला ना मार्केट तर खरंच सांगतो
खूप स्वस्त, म्हणजे जर या मार्केटमध्ये जर आला तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला डाली घेता येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी सांगतो इकडं सांगतो तुम्हाला खोबऱ्याचा भाव. हा बघा खोबरा जर बघितला ना तर हा बघा कसा. दादा कसा किलो? 350 वाला आहे, 320 वाला आहे, हा किती किलो वाला आहे? 350 वाला 350 वाला बघा. 300 रुपये किलोवाला त्या साईडला आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण आलो ना इकडं, तर इकडं बघायला मिळते पुन्हा एकदा गर्दी. त्याच्यामध्ये बघा हार्बर आहे, हे बघा कसा किलो आहे? 100 रुपये किलो. इकडं गाबोली ताना ना, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. मोठा कसा किलो? 150. आणि हा 120 रुपये बघा छोटा. तर मस्तपैकी मामाचा असलेला सेटअप जर तुम्ही बघितला ना तर गर्दी लागले. टॉप अप. तुम्ही कुठून आलात? घेतले तुम्ही? काय घेतलंय? किती रुपये किलो? 130 रुपये. हा बरोबर भाव सांगितला त्याने. इकडं बघा बसले आई मस्तपैकी शांतपणे काहीतरी विचार करतायत. तर चला आता आपण बघूया आईकडे. मसूर आहे नाही? हा हे बघा मसूर कशी किलो? 100 रुपये किलो. जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर बऱ्याच प्रकारे मला पण डाळींचे भाव माहिती नाही, पण जसं बघतोय ना तसं तसं विचार आणि आठवत आहेत भाव. इकडं बघायला मिळते आपल्याला सोयाबीन ना. हा मामा बसले सोयाबीन. त्याला सोयाबीनच बोलतात ना, जो आपण मटणासारखा खातो शिजून. जर मटण घरात नसला तर हे बनवा आणि मटणाचा विचार करून तुम्ही खाऊ शकता. कसा किलो? 120 रुपये किलो. हे बघा. तर खरं सांगायचं झालं ना मित्रांनो तर खरंच म्हणजे या माणसांची किती मेहनत असेल बघा. म्हणजे प्रत्येक ज्या गोण्या आहेत ना ज्या इथपर्यंत घेऊन यायच्या आणि सेटअप पूर्ण लावायचा आणि लावून झाल्यानंतर पूर्ण दिवसभर बसायचा आहे आणि बसून झाल्यानंतर परत जर विकला नाही विकला तर पुन्हा त्यांना लोड करून गाडीमध्ये पुन्हा घेऊन जायचं. तर मेहनत खूप आहे मित्रांनो. तर मार्केट जर बघितलं ना तर प्रत्येक दुकानात माणसं बघायला मिळतात. तर या साईडला आलो तर आपल्याला बघायला मिळतंय, मला वाटतंय एकाच घरातले आहेत का तुम्ही? मुलगा आहे का तुमचा? अच्छा. तर आपण जाऊया इकडं. ही कोणत्या प्रकारची डाळ आहे? अशी म्हणजे काढलेली आहे काही? अच्छा, म्हणजे फक्त बॉईल करायच्या नंतर शिजवायची आहे. कशी किलो आहे दादा? 150 रुपये किलो. तरी बघा 150 रुपये किलो. कमी जास्त होतील म्हणजे जसा 150 रुपयाला. आता मे मध्ये भाव वाढणार आहे काय कमी आणि जास्त नाही वाढ? हां, तर तुम्ही मे महिन्यापर्यंत पण आलात ना तरी तुम्हाला मिळेल. पावसाळ्यामध्ये इथं बसत नाहीत ना. हां बस. डाळ नाही मिळणार, गावठी नाही माल मिळणार. हां, तर हा पूर्ण जो आहे लोकलच आहे का? पूर्ण लोकल बघा. पूर्ण हा जास्तीत जास्त म्हणजे इकडच्या साईडचा वाल वगैरे घ्यायचं झालं तर लोकल. हां, तर बघा इकडं बघितलं वाल बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात आपल्याला. हा पावटा कसा किलो? हा वाल वाल आहे ना 200. हा पण वालच आहे ना? हा 220 रुपये बघा. ह्याची काय क्वालिटी चांगली आहे का? हा हा 200 रुपये बघा. हा, तर कमी जास्त होतील. तर हा असलेला मस्तपैकी सेटअप बघा. इथून अशी लाईन लागली, तिकडून आपण कव्हर केलाय मार्केट. दोन्ही साईडचं आपण मार्केट कव्हर करतोय. त्याच्यामध्ये सर्वात शेवटचं दुकान आहे आणि तिथं लागले गर्दी. तर बघूया आईने काय घेतलं इथं. काय खरेदी केला हो? काय घेतला? हा हे बघा या 3 वस्तू घेतल्यात त्याने. कशा घेतल्या? पाव किलो घेतल्या. किती रुपयाला घेतले हो? 50 रुपये बघा. 50 रुपये पाव किलो आहे. हां, पाव किलो 50 रुपयाला घेतलंय त्याने. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इकडं शेंगदाणा. शेंगदाणा कसा किलो आहे? 160 रुपये. 160 रुपये बघा. त्या साईडला शेंगदाणा बघायला मिळतं आपल्याला. इकडं बघायला मिळतं मोठा सोयाबीन. हा बघा मोठा सोयाबीन. मोठा सोयाबीन कसा आहे? हा सोयाबीन कसा किलो? 120 रुपये. आणि छोटा सेमच आहे का? मग काय खायला काय फरक असतंय? फरक असतोय दोघं नाही का? हां, चवीला सेमच आहे दोन्ही पण. एक मोठा आहे छोटा आहे. तुम्ही दोन्ही प्रकारचं घेऊ शकता. इकडे बघायला मिळतं आपल्याला साबुदाणा. साबुदाणा कसा किलो? 90 रुपये किलो. तर बघा बाकी ना तुम्ही बघितलं ना तर पूर्ण साबण वगैरे लोणचा तेल वगैरे बऱ्याचशा गोष्टी मिळतील. आपण कव्हर करतोय फक्त कडधान्य आज आणि कडधान्याचा मार्केट. तर याच्यामध्ये दादाच्या दुकानामध्ये शेवटचा आपल्याला बघायला मिळते तो म्हणजे हरभरा. हरभरा आहे ना? वाटाणा. वाटाणा आहे बघा.
कसा किलो 100 रुपये. एकदम हिरवा हिरवा वाटाणा जर तुम्ही बघितलं ना 100 रुपये किलो. तर हा सेटअप पूर्ण. या सेटअपमध्ये आपल्याला बघायला मिळते डाळ. ही डाळ कशी आहे 100 रुपये. उडद आहे ना मसूर डाळ 100 रुपये किलो. तर बघा बऱ्याच प्रकारची डाळ वाटाणे पावटा सर्व काही कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही या मार्केटला टच करून तुम्ही इथपर्यंत आरामात पोहोचू शकता. तर चला भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.